मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आजचा माझा विषय हा खूप सिरियस आहे. एकेकाळी मॅनकाइंड विरुद्ध मॅनकाइंड ही चांगली कंपनी होती आणि आहे. आणि हे मी कोणत्या कारणामुळे बोलत आहे? मी जेव्हा मेडिकल रॅप होतो, म्हणजे मी 1984 दरम्यानची गोष्ट सांगतोय. त्या जमान्यामध्ये काही कंपन्या अशा होत्या ज्यांना मी पाहत होतो ते खरंच खूप चांगल्या कंपन्या होत्या. साराभाई त्यावेळेची नंबर 1 कंपनी होती. जुनिकेम वॉज अ ग्रेट कंपनी. रॅप्टॅकॉज वॉज अमेझिंग कंपनी. डेज, बायोलॉजिकल एडव्हान्स ही खूप उत्कृष्ट कंपनी होती. पण सध्या स्थितीमध्ये ती कंपनी चांगलं काम नाही करत आहे. विचार येतो की असे होते कशामुळे? हे यामुळे होते की एकदा जेव्हा कंपनी एखाद्या टॉप पीक वर पोहोचते तेव्हा त्याची उतरण सुरू होते. हे त्यामुळे होते की जे या फील्डमध्ये काम करतात ते लोक ओव्हर कॉन्फिडंट होतात, मेहनत नाही करत. हे त्यामुळे होते की जे फील्डमध्ये मॅनेजर काम करतात त्यांची इगो खूप वाढते, ओव्हरवेट होते. हे त्यामुळे सुद्धा होते की जे हेड ऑफिस मध्ये लोक बसलेले असतात ते हुशार नाहीत, ते घाबरतात. दे आर नॉट रिअली करेजियस, कॉन्फिडंट इनफ टू टेक टुडेज बेटर ॲक्शन फॉर टुमॉरोज स्वीट थिंग्स. जर अशा प्रकारची ॲक्शन घ्यायला हेड ऑफिस घाबरते तर काय यामुळे होते? अँड माय बिलीफ इज इट्स अ मिक्सचर ऑफ थिंग्स. बट मेजर इज ऑलवेज हेड ऑफिस अँड सिनियर मोस्ट लीडरशिप. ते फील्डमध्ये आहे, ते हेड ऑफिसवर आहे, ते खरं तर या गोष्टीसाठी जबाबदार आहेत जे घडत आहे इन एनी ऑर्गनायझेशन. चला आपण आता बोलू मॅनकाइंड बद्दल. काही वर्षांमध्ये म्हणजे कोविडच्या नंतर मॅनकाइंडची स्पीड कमी झाली आहे. पास्ट बघा मॅनकाइंडचे, ज्याची स्पीड खूप चांगली होती, ग्रेट. आणि तेच कारण आहे ज्यामुळे आता सध्या आमची थोडीफार स्पीड चालू आहे. जे आम्ही बोलतो की आमचे 1.3 किंवा 1.5 टाइम्स IPM ची ग्रोथ राहील. का राहील? दुप्पट का नाही? काय ही 5 वर्षाआधी 6 वर्षाआधी डबल नव्हती का? काय आमची 20% ग्रोथ नव्हती होत? काय 30% ग्रोथ नव्हती होत? होती. कारण त्यावेळी वेगळा उत्साह होता. जसा जसा काळ गेला लोकांची समृद्धी वाढली आणि मॅनकाइंडमध्ये मॅनकाइंडियन्सवर खूप प्रेम केले जाते, खूप विश्वास ठेवला जातो. आपल्याच लोकांना प्रमोट केले, त्यांनाच फर्स्ट लाईन बनवले, त्यांनाच टॉप लाईन बनवले, त्यांनाच सेकंड लाईन बनवले. त्यांच्यामधलेच एका डिव्हिजन मधून दुसऱ्या डिव्हिजन मध्ये ट्रान्सफर केले, लोक ट्रान्सफर केले. ते म्हणतात ना, लॉयल्टी ऑफ डिफरंट लेवल, ती ठेवली. आणि त्या दरम्यान काय झाले, जेव्हा मी या गोष्टीला रेट्रोस्पेक्ट मध्ये बघतो, लोक सॅटिस्फाय झाले. त्यांना जेवढे पैसे पाहिजे होते त्यापेक्षा जास्त पैसे भेटले. कमी काम करूनही त्यांना सेल्स भेटत होती. नो टार्गेट पॉलिसी आहे. आणि आजच्या काळात हे पाहिले जात आहे की जेव्हा कोणता माणूस आपली ग्रोथ 5% आणतो तर तेव्हा त्याला वाटतं तो उपकार करतोय. दिस इज काइंड ऑफ अ स्टेट ऑफ माइंड फ्यू ऑफ द लीडर्स हॅव डेव्हलप्ड. व्हेन आय से फ्यू, आय से 25%. खूप असतात फ्यू हे. आणि ज्यामुळे आपल्याला मॅनकाइंड मध्ये स्लो डाऊन पाहायला मिळतोय. मॅनकाइंड जर मी खरंच सांगायचं झालं तर एक अशी कंपनी बनली जी मोठी, ताजी, पिलपिली हरवली. इन अ सेन्स अबाउट बिग फॅट लेझी काइंड ऑफ ए ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन कोण बनवतात? त्यांचे लीडर्स. तर मी लीडर बद्दल बोलतोय. आणि भीती बसली त्यांच्या डोक्यामध्ये. त्यांना वाटलं की जे जसे काम करत आहे तसंच चालू राहील. 330 कॉल करायची आहे, 2-4 तासात काम करायचं आहे, मोटिवेट राहायचं आहे, सर्वांना पॉप्युलॅरिटी कंटेस्ट मध्ये राहायचं आहे, हेड ऑफिस पासून टॉप लीडर पर्यंत सर्वांची प्रशंसा करायची. सर्व चांगले लोक आहेत. कुणाला हे नाही म्हणायचे की तू वाईट काम करतोय. आणि हेच रिझन आहे की सिच्युएशन या लेवलवर आली आहे की आपली ग्रोथ डाऊन चालली आहे. आणि याचमुळे लास्ट कपल ऑफ मंथ मध्ये नाव वी आर टेकिंग हार्डेस्ट ॲक्शन. बिफोर दॅट काही गोष्टी सांगू इच्छितो की नेहमी पास्ट मध्ये काय घडलं आहे. जेव्हा तुम्ही कंपनीत वाईट बोलता तेव्हा वाईट असते काय? वाईट ते असते जेव्हा पॉलिटिक्स सुरू होते, जेव्हा फेवरेटिझम सुरू होते. आणि फेवरेटिझम मध्ये काय असते त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माय टीम इज माय टीम, माय टीम इज नॉट मॅनकाइंड्स टीम. तर मीच यांना
बरोबर करेन, मीच यांना फेवर करेन. आणि त्यानंतर काय होते, माय चमचा इज माय चमचा अँड दे आर अबव माय टीम. मग त्यात थर्ड स्टेप काय असते, माझे इंटरेस्ट ॲज अ लीडर सर्वात वरती असेल, बाकी सर्वांचे खाली असेल. जेव्हा ही धारणा सुरू होते की नाही, मला याला प्रोटेक्ट करायचं आहे, हा मला प्रोटेक्ट करेल, ज्युनियर देन यू स्पॉइल युअर ज्युनियर्स, हे विसरून जातात की आमच्या ज्युनियरची परफॉर्मन्स जर आपण एकत्र केली तर ती आपली परफॉर्मन्स बनते. जर त्यामध्ये ज्युनियर्स वाईट झाले तर तुमची परफॉर्मन्स वाईटच असेल. आणि या प्रोसेसमध्ये नेमके काय होते, जे बोलतात ना ड्राईव्ह मॅनकाइंड मध्ये जी एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, काम करणारा ड्राईव्ह आहे, ज्याला आपण म्हणतो हार्ड वर्किंग, HEARD, मनातून काम करणारा, दॅट वेंट अवे. आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यामध्ये काय पाहायला भेटलं, 11 वाजता निघाले, 2 वाजता वापस आले, दाखवले कॉल 10-12 आणि दाखवले कॉल असे की एक जनरल प्रॅक्टिशनर्सची कॉल 1 महिन्यामध्ये मी 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा दाखवेल तर मी 330 कॉल सुद्धा दाखवू शकतोय. जर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन कॉल पूर्ण करू शकतोय 2 तासामध्ये आणि मी वापस येतोय. अशा प्रकारचा ॲटिट्यूड सुरू झाला आहे. आणि त्यातल्या त्यात मॅनेजर्स हे विचार करतात की आम्ही जे करतोय ते महान करतोय. त्याचेच रिफ्लेक्शन टीम मध्ये येत आहे की आम्ही जे करतोय ते महान आहे, आमच्यापेक्षा चांगलं कोणीच नाही. ही जी सेल येत आहे ती माझ्यामुळे येत आहे. जर मीच नसेल तर सेल होणारच नाही. माझी ग्रोथ मायनस मध्ये असले, माझी ग्रोथ सिंगल डिजिट मध्ये आली, माझी जास्त करून नवीन प्रोडक्ट नसेल चालत, काय फरक पडतो. माझी मायनस मध्ये ग्रोथ असले तरी मला फॉरेन ट्रिप भेटते, मेडल भेटते, मला पूर्ण इन्सेंटिव्ह भेटेल. सर मला फक्त मोटिवेट करा. सर हे वाले डायलॉग सुरू केलेत आम्ही ऐकणे. सर खूप जास्त मोटिवेशन कमी झालंय. सर कोणी कंटेस्ट आलं पाहिजे अजून जास्त. सर मी 15 वर्ष दिले आहेत मॅनकाइंडला. या प्रकारचे डायलॉग्स आहेत सध्या. 15 वर्ष जे तुम्ही मॅनकाइंडला दिलेत, मॅनकाइंडनी सुद्धा तुम्हाला 15 वर्ष दिलेत. अँड नाव प्लीज कम्पेअर युअर अदर कलिग्स वर्किंग इन सम अदर कंपनी. जर त्यांनी 15 वर्ष दिले त्या कंपनीसाठी, त्यांना बदल्यात काय भेटलं आहे. मॅनकाइंड मध्ये तुम्हाला काय मिळालं. लुक ॲट युअर मनी, लुक ॲट युअर हाऊस, लुक ॲट युअर कार, लुक ॲट युअर अदर थिंग्स. युअर स्टेचर इन द कंपनी, इन द सोसायटी, ती खूप जास्त वाढली, खूप पटीने. हे कधी विसरू नका. आणि आम्ही काय पाहतो, हे इतके जास्त इगोइस्टिक लोक झाले आहेत आमचे मॅनेजर्स, आपले टीमचे लोक, की माझी 10 लाखाची प्रोडक्टिव्हिटी आहे, माझी ग्रोथ 20% आहे. भाऊ तुमची प्रोडक्टिव्हिटी काय आहे, 3 लाख रुपयाची. तर काय तुम्ही तोफ मारली का, मला हे समजत नाही. या प्रकारचा ॲटिट्यूड सध्या येत आहे. आणि मी याला काय म्हणेल, फिजिकली आणि मेंटली ते जाडे होत आहेत. तुम्ही पहा, वेट पहा त्यांचे, मेंटल, फिजिकल. कोणते त्यांच्याकडे प्लॅनिंग आहेत फ्युचरसाठी, कोणते प्लॅनिंग आहेत की काय करायचं आहे. त्यांची 3 वर्षाची, मागील 3 वर्षाची किंवा मागील 4 वर्षाची ग्रोथ पहा नवीन प्रोडक्ट्स मध्ये. तुम्हाला वाटेल चालतच नाही. त्यांची ओव्हरऑल ग्रोथ पहा. सिंगल डिजिट ग्रोथचा अर्थ असतो तुमची ग्रोथ 0 आहे. बिकॉज एव्हरी इयर जर तुमची ग्रोथ 6% असेल म्हणजे ती 0 आहे. 5% तर मायनस मध्ये आहे, कारण तेवढे तुमचे प्राइस नवीन प्रोडक्टच्या एडिशनसाठी होऊन जाते. आणि तरीही लोक अशा ठिकाणी जाऊ इच्छितात जे टॉपवरचे प्लेसेस आहेत फॉरेन ट्रिपसाठी. आणि हे हळूहळू मेडिकल रॅप्स आपल्या अंगात अंगीकारत आहेत. पण मी कधीही मेडिकल रॅप्सवर ब्लेम नाही करत. मी नेहमी ब्लेम काय करतो, लीडर्सला. ते हेड ऑफिस मधले का असेनात किंवा फील्ड मधले असू दे, कोणत्याही ठिकाणी. कारण असे फक्त लीडर्स असतात जे असे वातावरण तयार करतात. मला फक्त सगळ्यांना हे सांगायचंय, जागे व्हा सर. आम्ही सध्या अशावर ऍक्शन घेणे सुरू केले आहे टू मेक शुअर दॅट पीपल वेकअप. आणि जी एक घाणेरडी सिस्टम बनली आहे, ज्यामध्ये करप्शन घुसलंय, इनइफेक्टिव्हिटी घुसली आहे, झेडेचे मिसयूज झाले आहे, खूप गोष्टी अशा होत आहेत. 5-5 हजार रुपये मेडिकल रॅप्स कडून घेऊन ते स्टॉकिस्टला देत आहेत. त्यांची सेल वाढवायला या प्रकारे कंपनीच्या रिसोर्सेसचा मिसयूज करणं सुरू आहे. मला सर्व काही माहीत आहे. खोटे कॉल मॅनेजर्स करून घेतात,
2-3 वाजेपर्यंत वापस येतात आणि रॅपला दाखवतात की 7 वाजेपर्यंत होतो. अँड देन दे गेट लॉट ऑफ रिपोर्ट्स. दिस होल ओल्ड स्ट्रक्चर जे बनलेले आहे ना त्याला डिस्ट्रॉय करत आहे आणि मग हे तोडल्यानंतर ते पुन्हा नवीन स्ट्रक्चर बनवत आहेत. प्लीज अंडरस्टँड दिस. अँड लॉट ऑफ स्ट्रॉंगेस्ट हार्शेस्ट ऍक्शन्स घेतलेले आहेत अगेन्स्ट सिनियर मोस्ट मॅनेजर्स. तुम्ही सर्वात वरच्या पोस्टवर आहेत, तुम्ही ZM आहेत, तुम्ही नॅशनल सेल्स मॅनेजर आहेत, तुम्ही कोणी पण असाल, कुठेही असाल, प्लीज एवढं समजून घ्या की जर तुम्ही करप्ट आहेत, इनएफेक्टिव्ह आहेत, पॉलिटिक्स प्ले करताय, स्वतःला अपग्रेड करत नाहीयेत, 5 वर्षाआधी आणि आताही तुमच्यात कोणताच बदल नाही, तर तुम्ही मॅनकाइंड मध्ये नाही राहू शकणार. आजही तुमचं मन GPचे कॉल करण्यासाठी धावतं, 10 कॉल दाखवण्यासाठी. आजही जर तुम्ही कन्सल्टंटच्या चेंबरमध्ये जाण्यासाठी घाबरता, आजही जर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही आलेलं आहे, सबस्टन्समध्ये इम्प्रूव्हमेंट नाही आले, मग तुम्हाला वाटतं तुम्ही मॅनकाइंड मध्ये थांबू शकता? मॅनकाइंड नेहमीच त्याच्या प्रतिस्पर्धेपेक्षा पुढे राहण्यावर विश्वास ठेवते. नेहमीच पुढे असले पाहिजे. सर्वांपेक्षा पुढे राहण्याचा विचार केला आहे मॅनकाइंडने. त्यामुळे सध्या आपण अशी कंपनी आहे. अजून एक गोष्ट मॅनकाइंड मध्ये उद्भवते, ती एक गोष्ट अशी आहे, प्रत्येक झोन मध्ये ग्रुप्स बनले आहेत मॅनेजर्सचे आणि ग्रुप्स मध्ये काय डिस्कशन होते, मॅनकाइंड, डिस्कव्हरी, लाईफस्टाईल, फ्युचर, सर्वांची. तुझी ग्रोथ 5% आहे, माझी 6 होईल. आणि जेव्हा आम्ही विचारतो की तुमची ग्रोथ सिंगल डिजिट किंवा मायनस मध्ये का आहे, तर काय उत्तर भेटते, सर त्याचीही मायनस मध्ये आहे, तोही मायनस मध्ये आहे. जर सर्वांची मायनस मध्ये आहे तर सर्व हेड्स त्या एरियामध्ये बाहेर काढले पाहिजे. त्या लोकांसाठी अजून निष्ठा नाही जे मॅनकाइंडियन्स नाहीयेत. आमची निष्ठा कुणाशी असावी? आमची लॉयल्टी आहे मॅनकाइंडियन्सशी. मॅनकाइंडियन्स मॅनकाइंड मध्ये काम केल्यानेच नाही होत. मॅनकाइंडियन तेव्हा बनते जेव्हा तुम्ही मॅनकाइंडचे फिलॉसॉफी आणि पॉलिसीजला फॉलो करता. 3-4 पॉलिसी आहे आमची. यू शुड बी, यू हॅव सुपर इंटिग्रिटी, should be driven, you should be open to new ideas, improving, upgrading, and you are growing. जर तुम्ही ग्रोथ करताय पर्सनॅलिटी वाईज, तर तुमची ग्रोथ सेल्स मध्ये का नाही येणार? जर तुम्ही तुमच्या डोक्यावर भूत चढवलं आहे सिंगल डिजिट ग्रोथची, तुम्ही मॅनकाइंड मध्ये राहू शकता? इम्पॉसिबल. समजून घ्या या गोष्टीला. लोक आम्हाला बोलतात, काही सिनियर्स म्हटले होते की सर माझ्या एरियामध्ये फोन करून माझी फीडबॅक घ्या. अरे फीडबॅकचा अर्थ यामध्ये काय असतो राव? हेरगिरी करावी. सर मला सांगा, व्हॉट इज 360 डिग्री ऑफ मॅनेजमेंट? जर तुम्ही चांगले आहात, जर तुम्ही खूप भारी आहात, तर तुमचे रॅप्स, तुमचे ज्युनियर चांगलेच बोलतील ना. आणि जर तुम्ही करप्शन केले आहे तर तुम्हाला कंपनी सोडणार नाही. घाबरतात तेच ज्यांच्या मनामध्ये चोर असते. आमची कंपनी खूप ट्रान्सपरंट कंपनी आहे अँड वी विल ऑलवेज बी लाईक दॅट. प्लीज अंडरस्टँड दिस. काही लोकांनी सध्या हे बोलणं सुरू केलं आहे, सर एवढे सगळेजण चाललेत, खूप इन्सिक्युरिटी होतीये. सर मोटिवेशन संपलं आहे. इनसिक्युरिटी? देअर वॉज टू मच ऑफ सिक्युरिटी. एवढी सिक्युरिटी होती आणि एवढे मोटिवेशन होते की लोक 2-3 तासच काम करायचे. एवढी सिक्युरिटी होती, मी काम करू की नाही करू, माझी मायनस मध्ये ग्रोथ आली, नवीन प्रोडक्ट नाही चालले, बस मला 360 खोटे कॉल दाखवायचे आणि मीटिंग मध्ये येऊन हे बोलायचे की सर मी कंपनीची पॉलिसी पूर्ण करतोय, मी 360 कॉल करतोय, तर तुम्ही मला का बोलत आहेत? असे प्रकारचे डायलॉग येत आहेत सिनियर मॅनेजर कडून. आश्चर्य नाही वाटणार? दे वॉन्ट मोर सॅलरी. प्रत्येक वर्षी त्यांना इन्क्रीमेंट, इन्सेंटिव्ह पाहिजे आहे, पण त्यांना उत्पादन जास्त नाही करायचे, ढगातून आणायचे का सर्व? प्लीज अंडरस्टँड. आणि आता अजून एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. इन फ्युचर तुमच्या फीडबॅकची आम्हाला काही गरज नाही. फीडबॅक त्यांना पाहिजे असतो जे डेटा चेक नाही करत. जर डेटा आपण 4 वर्षात चेक करा कुणाचा काम करायचा आणि त्याच्या रिझल्टचा, मग हेड ऑफिसमध्ये लोक जाऊन मीटिंग्स मध्ये मेडिकल रॅपला भेटेल, मॅनेजरला भेटेल आणि फील्डवर काम करेल. दिस प्रोसेस इज गोइंग टू हॅपन. तुम्हाला 2-3 महिन्यात दिसेल हे खूप जास्त स्पीडमध्ये, लाइटनिंग स्पीडमध्ये. हा प्रोसेस मध्ये जबरदस्त चेंज असेल आणि जेवढे पण लाडके आपले मॅनेजर्स बसलेले आहेत, ज्यांना खूप जास्त लाडाची आणि गप्पा मारण्याची सवय आहे, त्यांना खरंच बाहेर येऊन फील्डवर काम करावं लागेल. सर्व मेडिकल रॅप्स, सर्व मॅनेजर, सर्वांनाच काम करावे लागेल. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता, सर्व्हाइव्ह करू शकता मॅनकाइंड मध्ये. जसे
या प्रकारचे करप्ट लीडर मॅनकाइंड मधून जात आहे आणि इनइफेक्टिव्ह लोक जात आहेत मॅनकाइंड मधून. ते प्रश्न विचारतात की सर मला काढलं का? मी 15 वर्षापासून काम करत होतो. स्वतःची परफॉर्मन्स पाहिली, स्वतःला बघा. तुम्ही 5 वर्षा आधीचे आणि आत्ताचे तुमच्यामध्ये फरक काय आहे? तुमच्या अप्रोच मध्ये काय फरक आहे? तुमच्याकडे फ्युचर प्लॅन काय आहे? विजन काय आहे? तुम्ही किती लोकांची लाईफ चेंज केली आहे? ज्युनियरची किती चांगलं बनवलंय? याच्या उलट आम्ही पाहतोय या लोकांनी करिअर स्पॉइल केले खूप मेडिकल रॅपचे. आणि आत्ता हा मेसेज खूप लाऊड आणि क्लिअर आहे सर्व मेडिकल रॅपसाठी. आणि माझं म्हणणं काय आहे की जेव्हा आपल्या सिनियर्सची अशी अवस्था बघतात जे काम नाही करत, मग त्यांना समजते की ते असे सर्व्हाइव्ह नाही करू शकत. अँड आय एम शुअर दे मस्ट बी इन द फील्ड अँड कमिंग बॅक इन द ॲक्च्युअल कल्चर ऑफ मॅनकाइंड. ऑल्सो जे ऑनेस्ट लोक आहेत, जे दबलेले लोक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, जे दबलेले होते ते खूप खुश आहेत. आम्हाला खूप मेसेज भेटत आहेत की हे चांगलं होत आहे. ज्यामुळे खूप दबाव होता आमच्यावर, खूप जास्त करप्शन होतं, ते संपत आहे खूप एरियामध्ये. कारण इन्फ्लिट्रेशनमध्ये हिंदुस्थानमध्ये कुठल्या कुठे माल जातो. आपण पाहतो की भरपूर राज्यामध्ये या गोष्टीची दीर्घकालीन ग्रोथ चालू आहे. आणि करप्शन कुठे होते? क्रॉनिक प्रोडक्टमध्ये, झेडएचओ मध्ये, या व्यतिरिक्त हॉस्पिटल सप्लाईज मध्ये होते. तिथे सुद्धा प्रोसेस असे बनवले जात आहे की येणाऱ्या काळात कोणी विचारही नाही करणार. काही गोष्टी मी पाहिल्या खूप छान आहेत. सर यावेळी आमचा मेडल काढला, आम्हाला सांगितलंही नाही. जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पॉझिटिव्ह केलं असतं. याचा अर्थ असा, जर तुमच्यासोबत एकदा घडलंय तर तुम्हाला हे लक्षात राहील. इनफ ऑफ पॅम्परिंग, इनफ ऑफ लाड, इनफ ऑफ टू मच ऑफ सिक्युरिटी. सिक्युरिटी त्यांना पूर्ण आहे जे काम करतात, जे फिलॉसॉफीला फॉलो करतात, त्या सर्वांसाठी इनसिक्युरिटी आहे. जे काम चोरी करतात, करप्ट आहे, इनइफेक्टिव्ह आहे आणि चेंज होत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी क्लिअर. अँड अगेन अंडरस्टँड वन मोर थिंग. हे येणाऱ्या काळामध्ये जे प्रोसेस बनत आहे, जे झेडएचओचे असो किंवा हॉस्पिटलचे असो, हे सेल्सच्या रेटचं बनत आहे. आणि कोणत्या लोकांना प्रमोट करायचंय, कशी त्यांना ट्रेनिंग द्यायची, आम्ही यात खूप चेंजेस आणत आहोत. या व्यतिरिक्त कोणत्या व्यक्तीला मेडल भेटणार नाही हे तुम्हाला कळालं आहे. यापुढे या वर्षीच तुम्हाला दिसेल आम्ही त्यांनाही शोधत आहे जे इन्सेंटिव्हच्या पॉलिसीमध्ये पूर्ण येत नाही. जर ते प्रॅक्टिसमध्ये चुकीचे आहेत, ॲटिट्यूड चुकीचा आहे, तर इन्सेंटिव्हची पॉलिसी पूर्ण इम्प्लिमेंट होईल की तुमची ही ग्रोथ ह्या इन्सेंटिव्ह पॉलिसी अकॉर्डिंग नाहीये. आणि जर तुमचा ॲटिट्यूड चांगला आहे आणि तुम्ही या लीडरशिपमुळे दबावमध्ये होते, बिघडले होते, हरकत नाही. तुमचा काही टक्के इन्सेंटिव्ह आम्ही होल्ड करेल पहिल्या क्वार्टरपासून, जे आम्ही रिलीज करेल तुमच्या पूर्ण वर्षाचे, जर तुम्ही त्या पर्टिक्युलर ग्रोथमध्ये येत असाल जे इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्ये लिहिलेले आहेत. अंडरस्टँड दिस. इनफ ऑफ टॉकिंग, नाऊ ॲक्शन स्टार्ट्स. मी परत सांगतो, इन्सेंटिव्ह कापणार नाही. कापणार त्यांचा जे करप्ट आहे, पॉलिसी अनुसार होल्ड केले जाईल त्यांचा काही पर्सेंटमध्ये, पूर्ण नाही, काही टक्केच. जे ॲटिट्यूड मध्ये चांगले आहेत, या लिडरशिपमुळे बिघडलेले होते, पूर्ण वर्ष पाहिल की पूर्ण वर्षामध्ये काय ग्रोथ आणतात, आणि जे थांबलेले आहे त्याला रिलीज केले जाईल. नो मोर ओनली टॉकिंग. अगेन प्लीज अंडरस्टँड वन थिंग. जेव्हा तुम्ही 6% ग्रोथ आणता तेव्हा 0 असते. दॅट मीन्स व्हॉट इन मॅनकाइंड? मिनिमम 16% ग्रोथ इज मस्ट. 16% ग्रोथ मीन्स व्हॉट? 16%चा अर्थ असतो 10% ग्रोथ. कारण -6% हे दरवाढीमुळे, यामुळे किंवा नवीन प्रोडक्टमुळे ज्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? सेलची जी उंची आहे त्यांच्या सेल्समध्ये, उदाहरणार्थ माझी प्रोडक्टिव्हिटी 3 लाख रुपये आहे, तर सेल्स जम्प्स असली पाहिजे 1 लाख प्लस. 1 लाखाच्या वरती जम्प पाहिजे तुमच्या सेल्समध्ये. मिनिमम दॅट्स अ रिक्वायरमेंट अँड दॅट वी डिझर्व. व्हॉट बेसिस आय एम सेइंग इट? तुम्ही सध्याच्या काळात कोणत्याही एरियामध्ये जा, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा आणि तुम्ही तिथे डॉक्टर सोबत बोला. सर्व डॉक्टर्सला मॅनकाइंड आवडते, हेल्प मॅनकाइंड. मेडिकल फील्डमध्ये तुम्ही कुठेही जा, दे हॅव अ डिफरंट काइंड ऑफ रिस्पेक्ट फॉर मॅनकाइंड. जर तुम्ही फक्त नॉर्मल काम 8-9 तासाचे काम केले, आय कॅन प्रॉमिस यू दिस इज व्हेरी मच पॉसिबल. ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे मॅनकाइंड मध्ये. प्लीज अंडरस्टँड दिस. नाहीतर तुमचे इन्सेंटिव्ह हे होल्ड केले जाईल
जेव्हा मी मेडिकल रॅप होतो ना, तुम्ही आज पण बघा, तेव्हाही होतो आणि आहे. जर डॉक्टरच्या चेंबरमध्ये बॅग ठेवलेली आहे आणि त्या बॅगवर जे कंपनीचे नाव लिहिलेलं आहे, त्या हिशोबाने तुमच्याशी लोक शेक हँड करत होते. असे होते. MNCचे लोक टॉप मोस्ट मेडिकल रॅप शेक हँड नाही करत, कारण तुमची खूप छोटी कंपनी आहे. आज तुम्ही डॉक्टरच्या चेंबरमध्ये जाता, मॅनकाइंडचा माणूस जातो, वेदर ही इज MNC गाय, वेदर इज अ टॉप मोस्ट कंपनीज गाय, ते तुमच्याकडे पाहतात, हा आला आहे. दॅट काइंड ऑफ रिस्पेक्ट मॅनकाइंड कमांड राईट नाव. प्रत्येक अर्थाने, प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग का आपण डिझर्व नाही करत 16% मिनिमम ग्रोथ मोठ्या विभागाकडून आणि छोट्या विभागाकडून जम्प ऑफ 1 लाख प्लस रुपयांमध्ये त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये? याची आपल्याला गरज आहे. आय एम शुअर तुम्हाला माझा मेसेज लाऊड आणि क्लिअर कळाला असेल आणि या गोष्टीवर काम करता. ऑल द बेस्ट, गुड लक अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड. थँक यू सो मच. मोस्ट वेलकम. You will rise a lot in this genuine mankind. All the best. Bye bye. Take care. See you.